नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 5 डिसेंबर, वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत कालभैरव जयंती. कालभैरव हे भगवान शंकरांचं एक दुसरं रूप आहे. भगवान शंकरांनी एक उग्र रूप धारण केलं होतं आणि असे म्हटले जाते की कालाष्टमीच्या दिवशी कालभैरवाची पूजा केल्याने नकारात्मकता दूर होते. तंत्रमंत्राचाही प्रभाव आपल्यावरती किंवा आपल्या घरावरती पडत नाही, ज्यामुळे व्यक्ती भयमुक्त होतो. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीला व्यक्ती हा घाबरत नाही. कालभैरव हे भगवान शिवापासूनच उत्पन्न झाला आणि त्यांची पूजा केल्याने भक्ताचे सर्व संकट दूर होतात. आणि या दिवशी जर आपण भक्तिभावाने त्यांची पूजा केली, उपवास केला आणि काही सेवा जर केल्या तर भगवान शंकरांची विशेष आशीर्वाद जे आहेत ते आपल्याला प्राप्त होतात असं म्हटलं जातं. तर या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तूही टाकायची आहेत. यामुळे नकारात्मक शक्ती, शत्रुबाधा, कर्णीबाधा, पितृदोष दूर होईल आणि फक्त 1 दिवसात आपली प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पहा, प्रत्येकाकडून छोट्या मोठ्या चुका या होतातच. आपल्याकडनं छोटी मोठी पापं ही घडली जातात. तर या पापातून मुक्ती होण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आपण केलेल्या चुकातून मुक्तता होण्यासाठी सुद्धा जर आपल्याकडून काही चुका झालेल्या असतील, पापं झालेली असेल, त्याचप्रमाणे जर काही नकारात्मकता असेल आपल्यामध्ये, यामुळे आपली महत्त्वाची कामं जर पूर्ण होत नसेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या जर अडचणी येत असेल, आपल्याला कुणाची शत्रुबाधा असेल, गुपित शत्रू असेल किंवा आपल्याला शत्रू हे माहीत असतात, तर या शत्रूंपासून मुक्तता होण्यासाठी, त्याचप्रमाणे जर पितृदोष लागलेला असेल तर या पितृदोषातून सुद्धा सुटका होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्याबद्दल चांगलाच वागतो किंवा त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगलेच विचार असतात असं नाही. कधी ना कधी असे व्यक्ती जे असतात त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार हे असतातच. आणि जेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये आपल्याबद्दल काही वाईट विचार असतात, अशावेळी आपल्याला अनेक प्रकारचे दोष हे लागत असतात. अशावेळी आपण विशिष्ट तिथीवरती काही उपाय जर केले तर त्या दोषातून आपली सुटका होते असं मानलं जातं. हा तो दिवस आहे, जसे की कालभैरव जयंती जो दिवस आहे, हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तुम्ही त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढी सेवा आणि उपाय तुम्हाला करायचे आहे. कारण पहा, कालभैरव यांचा फोटो आपल्या घरामध्ये आपण कधीही ठेवू शकत नाही. यांची सेवा फक्त आपण मंदिरामध्ये जाऊन करू शकतो. त्यांचा फोटो आपण घरामध्ये कधीही ठेवू शकत नाही, कारण ते खूप कठीण देवता आहेत. त्यांची जर चांगली सेवा झाली नाही किंवा आपल्याकडनं काही चुका जर झाल्या तर त्याचा प्रभाव आपल्या घरावरती खूप भयंकर पडत असतो. यामुळे त्यांचा फोटो आपण कधीही आपल्या घरामध्ये ठेवत नाही आणि त्यांची सेवासुद्धा आपल्याकडनं होत नाही. पण जेव्हा कालभैरव जयंती आहे त्याच दिवशी आपण त्यांची सेवा आणि उपाय हे करत असतो. यामुळे ज्या दिवशी तुम्ही जेवढे उपाय कराल तेवढे उपाय खूप महत्त्वाचे आणि कारगर ठरत असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्या मंगळवार आहे तर उद्या सकाळी तुम्हाला उठल्यानंतरनं अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे मीठ. तर तुम्हाला खडे मीठ किंवा बारीक मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी टाकायचं आहेत. यानंतर काळे तीळ जे असतात पहा, काळे तीळ, तर हे काळे तीळ तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आता काळे तीळ तुमच्याकडे नसेल तर काळे जे उडीद असतात ते सुद्धा तुम्ही अगदी चिमूटभर काळे उडीदसुद्धा तुम्ही टाकू शकतात. पण काळे उडीद नाही तर तुम्ही तीळ टाकले तरीसुद्धा चालेल. यानंतर तुमच्याकडे गंगाजल असेल तर आवर्जून तुम्ही गंगाजलसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका. दोन्हींपैकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला गंगाजल किंवा गोमूत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर जर तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचं झाड जर असेल किंवा तुम्ही आदल्या दिवशी पिंपळा झाडाचं एक पान तुम्हाला आणून ठेवायचं आहे आणि ते पानसुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. कारण पिंपळाच्या झाडामध्ये
खूप जास्त शक्ती असते नकारात्मकता बाधा दूर करण्याची। यामुळे आपण ते पान जर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपल्या अनेक प्रकारचे दोष अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं। म्हणून तुम्हाला या वस्तू सांगितलेल्या आहेत, या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे। आता सांगितलेल्या वस्तूंपैकी तुमच्याकडे 2च वस्तू आहे, एवढ्या सगळ्या नाहीत, मग टाकायच्या की नाही? तर तुम्हाला जेवढ्या तुम्हाला वस्तू भेटतील तेवढ्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहे आणि त्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे। आणि आता अंघोळ करत असताना आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार तुम्हाला येऊ द्यायचे नाही। तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे मी, त्या मंत्रास तुम्हाला कंटिन्यू जप करत तुम्हाला अंघोळ करायची आहे। ओम काल भैरवाय नमः, ओम काल भैरवाय नमः या मंत्रास तुम्हाला कंटिन्यू जप करायचा आहे आणि तुम्हाला अंघोळ करायची आहे। अंघोळ करताना पहिला मग हा उजव्या खांद्यावरती, दुसरा मग हा डाव्या खांद्यावरती आणि यानंतर डोक्यावरून पाणी घेऊन तुम्हाला काय शॅम्पू साबण लावून तुम्हाला अंघोळ करायची आहे। आणि ही सगळी अंघोळ होईपर्यंत तुम्हाला फक्त एकाच मंत्राचा जप करायचा आहे, ओम भैरवाय नमः। तर या मंत्रात जप करत तुम्हाला अंघोळ करायची आहे। पहा, तुम्ही इतर काही सेवा करा नाहीतर करू नका, एवढी अंघोळ जरी तुम्ही केली हा मंत्र म्हणत तरीसुद्धा तुमचे अनेक प्रकारचे दोष हे दूर होतील। तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, भरपूर दिवसापासून तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर ती इच्छासुद्धा तुमची पूर्ण होईल। अंघोळ करून झाल्यानंतर ना स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। शक्यतो काळे कपडे तुमच्याकडे असेल तर आवर्जून काळा शर्ट किंवा पॅन्ट तुम्ही घाला। जवळ तुमच्या आसपास कुठं कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथे जा, तिथे जाऊन त्यांचं दर्शन घ्या आणि त्यांना प्रार्थना करून तुमची जी पण इच्छा असेल ती त्यांना सांगा। तुमच्या आयुष्यात ज्या पण अडचणी असेल त्या कालभैरवनाथांना सांगा, कारण की या दिवशी तुम्ही त्यांच्याकडे जे पण मागशाल ते तुम्हाला भेटणारच। पण आता तुमच्या शेजारी मंदिरच नाही आहे, मग काय करायचं ताई? तर तुम्ही अशा वेळी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊन दर्शन करू शकतात। या दिवशी त्यांना जिलेबीचा नैवेद्य दाखवण्याला खूप महत्त्व दिलं जातं। त्यांना तुम्ही जिलेबीचा नैवेद्यसुद्धा दाखवू शकतात आणि तो प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही वाटू शकतात। तुमच्या आयुष्यामध्ये खरोखर खूप अडचणी आहेत, खूप दोष आहेत, तुमचं जीवन हे जगणं मुश्किल झालेलं आहे। तुम्ही उद्या हा उपाय नक्की करा। मंदिरामध्ये जा, त्यांना शरण जा, त्यांना तुमची इच्छा सांगा आणि मंदिरामध्ये जाऊन तुम्ही जिलेबीचा नैवेद्य म्हणून त्यांना अर्पण करा आणि प्रसाद म्हणून सुद्धा तिथे तुम्ही वाटू शकतात। तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार, तुमचे सगळे दोष अडचणी संकटसुद्धा दूर होतील। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।